पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। राज्यातील महापालिका निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडाला आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। एकीकडे महायुतीत पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजपचा सामना रंगलाय, तर मुंबईत ठाकरे बंधूंविरोधात भाजप शिंदे सेना असा थेट सामना आहे। दरम्यान अकोला महापालिका निवडणुकीची प्रचार शिगेला पोहोचलाय। या प्रचारात बाळापूरचे ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विखारी टीका केली आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। एकनाथ शिंदे हे भगव्या आड लपलेला सैतान आहे, अशी जहरी टीका आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे। त्यांच्या या वक्तव्यानं वादाची ठिणगी पडली आहे। उमरी येथील प्रचार सभेत त्यांनी शिंदेंचा उल्लेख सैतान असं केल्यानं वाद पेटलाय। शिंदे हे गद्दार आणि सैतान असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं, तर त्यांच्या पक्षाचं आयुष्य हे कोंबडीच्या आयुष्य इतकं आहे, असंही आमदार देशमुख म्हणाले। ज्या दिवशी भाजप त्यांना कापून खाईल त्याच दिवशी त्यांचं आयुष्य संपणार। हिंदुत्वाची मतं खाण्यासाठी शिंदेंची शिवसेना भाजपनं उभी केल्याचा आरोप देशमुखांनी यावेळी केला आहे। आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। जाती जातीत त्यांनी भांडण लावली, आरक्षणासाठी भांडण लावणारे ते पहिले मुख्यमंत्री असल्याचा आरोप देशमुखांनी केला आहे। तर महापालिका निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे चालणार नाही, त्यामुळे त्यांनी ओबीसी, मराठा, एससी, एनटी समाजात भांडण लावल्याचा आरोप फडणवीसांवर केला। गुजरातचे 2 बनिया देशात बनवाबनवी करत असल्याची टीका त्यांनी केली आहे। तर आपल्याला काय मत मिळत नाहीत म्हणून ते मत धनुष्यबाणाला आणि वंचितला जाण्यासाठी त्यांची धडपड असल्याचा आरोप देशमुखांनी केलाय। मत विभाजन न करता भाजपला हद्दपार करण्याची विनंती त्यांनी वंचित बहुजन आघाडीला केली। 20 वर्षापूर्वी भाजपची भोंग्याची गाडी आली तर बनियाची गाडी आली म्हणायचे, असा टोलाही त्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला लगावलाय।